नमस्कार. आज आपण एका YouTube व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टवर जरा सखोल चर्चा करणार आहोत. ChatGPT अधिक प्रभावीपणे कसं वापरायचं यावरच्या काही टिप्स आणि युक्त्या आहेत त्यात. हो, नमस्कार. अगदी. म्हणजे आपला उद्देश या माहितीतून असे काही महत्त्वाचे मुद्दे काढणं आहे, ज्यामुळे ChatGPT वापरण्याची पद्धत सुधारेल आणि कदाचित उत्पादकता पण वाढेल. यातल्या बऱ्याच युक्त्या लोकांना नवीन वाटू शकतात, माझ्या मते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे गोपनीयता आणि वैयक्तिकरण. मला यातली एक युक्ती खूप इंटरेस्टिंग वाटली, तात्पुरती चॅट किंवा टेम्पररी चॅट. हो, इन्कॉग्निटो मोड सारखा. बरोबर. म्हणजे आपण असे प्रश्न विचारू शकतो जे चॅटच्या इतिहासात किंवा ChatGPTच्या मेमरीमध्ये सेव्ह नाही होणार, हो ना? अगदी. हे विशेषतः अशा कामांसाठी उपयुक्त आहे जिथे तुम्हाला संवेदनशील माहिती हाताळायची आहे किंवा फक्त काहीतरी तात्पुरतं करून पाहायचंय. समजा एखाद्या काल्पनिक कंपनीसाठी राजीनामा पत्र लिहायचंय, तर मग ते तुमचे मुख्य चॅट हिस्ट्रीवर किंवा पुढच्या संवादांवर परिणाम करत नाही. अच्छा. आणि याचबरोबर कस्टम इन्स्ट्रक्शन्स बद्दल पण सांगितलंय. ते काय आहे नक्की? हो, हे खूपच पॉवरफुल फीचर आहे. इथे तुम्ही ChatGPTला कायमस्वरूपी सूचना देऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही. उदाहरणार्थ तुम्ही सांगू शकता की नेहमी जरा विनोदी टोनमध्ये उत्तर दे किंवा माहिती नेहमी बुलेट पॉइंट्समध्येच हवी आहे. यामुळे खूप वेळ वाचतो आणि प्रतिसाद जास्त सुसंगत मिळतो. म्हणजे प्रत्येक वेळी सूचना टाईप करायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. ते एकदा सेट केलं की झालं. आणि समजा कधीतरी प्रतिसाद आपल्याला हवा तसा नाही वाटला तर पर्सनलायझेशन बंद करण्याचा किंवा त्याची मेमरी साफ करण्याचा पर्याय पण आहे. म्हणजे कंट्रोल आपल्या हातात आहे. बरं, हे झालं पर्सनलायझेशन. आता हा ChatGPTला प्रत्यक्ष कामाला कसं लावायचं याबद्दल बोलूया. हो, म्हणजे हे फक्त माहिती देणारं साधन नाहीये, ते तुमच्यासाठी खरं काम पण करू शकतं. झॅपियर सारख्या साधनांसोबत इंटिग्रेशन करून. झॅपियर? ते काय आहे? ते एक ऑटोमेशन टूल आहे. म्हणजे कोड न लिहिता तुम्ही हजारो ॲप्सना एकमेकांशी जोडू शकता. थोडं तांत्रिक वाटेल सुरुवातीला, पण खूप उपयोगी आहे. अच्छा, म्हणजे काय करता येतं याने? उदाहरणार्थ, समजा तुमच्या गुगल शीटमध्ये काही डेटा आहे, तर तुम्ही ChatGPTला सांगू शकता की त्या डेटावरून प्रत्येकाला वैयक्तिकृत आभार ईमेल तयार कर आणि जीमेलमधून पाठवून दे, ऑटोमॅटिकली. अरे वा, हे तर भारीच आहे. म्हणजे एक प्रकारचा AI इंटर्नच झाला की हा. अगदी तसंच. आणि इतकंच नाही, तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा वन ड्राईव्ह थेट कनेक्ट करू शकता. म्हणजे आपल्या फाईल्स? हो, तुमच्या फाईल्समधल्या माहितीवर आधारित प्रश्न विचारू शकता. जसं व्हिडिओमध्ये उदाहरण दिलंय की तुमच्या सेल्स डेटामधनं कोणत्या प्रकारची कुकी सर्वात जास्त विकली गेली हे थेट विचारता येतं. खरंच? फाईल ओपन न करता? हो. आणि अजून एक गोष्ट, वेब सर्च चालू करून तुम्ही अगदी ताजी माहिती मिळवू शकता. पण समजा तुम्हाला फक्त तुमच्या कनेक्टेड डेटा सोर्समधनंच माहिती हवी आहे, जसं की शेअरपॉइंट किंवा ड्रॉपबॉक्स, तर डीप रिसर्च नावाचा पर्याय वापरावा. ओके. म्हणजे माहिती हवी तशी हवी तिथून मिळवता येते. आता संवाद आणि संघटन याबद्दल बोलूया. आपण ChatGPTशी बोलू शकतो, म्हणजे आवाजाने. हो, नक्कीच. व्हॉइस मोड आहे. मोबाईल ॲपमध्ये हे जास्त सोयीचं आहे. तुम्ही बोलून संभाषण करू शकता. आणि त्याचा आवाज कसा असतो? नैसर्गिक वाटतो? बरेच व्हॉइस ऑप्शन्स आहेत निवडायला. अगदी मानवी आवाजासारखा नसला तरी संवाद साधायला चांगला आहे. पण याहून इंटरेस्टिंग आहे कॅनव्हास नावाचं फीचर. कॅनव्हास? ते काय आहे? हे डेस्कटॉपवर जास्त उपयोगी आहे. कल्पना करा, एका बाजूला तुम्ही ChatGPTशी चॅट करत आहात आणि दुसऱ्या बाजूला एक मोठा वर्कस्पेस आहे. अच्छा. तिथे तुम्ही लिहू शकता, नोट्स काढू शकता, ChatGPTने दिलेलं काही एडिट करू शकता, अगदी कोडसुद्धा लिहू शकता. जसं समजा तुम्ही गाण्याचे बोल लिहित आहात, तर तुम्ही ChatGPTकडून काही आयडियाज घेऊ शकता आणि त्याच वेळी बाजूच्या वर्कस्पेसमध्ये ते बोल लिहून लगेच सुधारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेक्स्टच्या विशिष्ट भागावर फोकस करून त्यावर फीडबॅक मागू शकता. अरे वा, हे तर खूपच इंटरॅक्टिव्ह वाटतंय. म्हणजे नुसतं चॅटिंग नाही, खरं कोलॅबोरेशन झालं हे. अगदी. आणि कामांना व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रोजेक्ट्स पण तयार करता येतात. प्रोजेक्ट्स म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तुमच्या एका विशिष्ट कामाशी संबंधित सगळ्या चॅट्स, फाईल्स, नोट्स, कॅनव्हास हे सगळं एका फोल्डरसारखं एकत्र ठेवू शकता. अच्छा. म्हणजे समजा आपण उदाहरण घेत होतो कुकीचं, तर प्रत्येक कुकीसाठी गाणं लिहिण्याचा एक प्रोजेक्ट बनवता येईल. बरोबर. आणि त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही विशिष्ट सूचना पण देऊन ठेवू शकता, ज्या फक्त त्या प्रोजेक्टमधल्या चॅट्सना लागू होतील. कामाचं व्यवस्थापन खूप सोपं होतं यामुळे.
आणि मोबाईल ॲपमध्ये अजून काही खास आहे का? हो, मोबाईल ॲपमध्ये व्हॉइस संभाषणासोबतच तुम्ही फोटो काढून त्यावर प्रश्न विचारू शकता. म्हणजे समजा तुम्हाला रस्त्यात एखादं वेगळं फूल दिसलं, तुम्ही त्याचा फोटो काढा आणि चॅट जीपीटीला विचारा की हे काय आहे, ते ओळखू शकतं. कमाल आहे. तर या होत्या काही युक्त्या ज्यामुळे चॅट जीपीटी वापरण्याचा अनुभव खरंच खूप चांगला आणि उपयुक्त होऊ शकतो. पर्सनलायझेशन, ऑटोमेशन, संघटन, बऱ्याच शक्यता आहेत. खरंय. या टिप्स फक्त वेळ वाचवण्यासाठी नाहीत, तर चॅट जीपीटीला एका साध्या चॅटबॉटवरून एका शक्तिशाली सहकारी साधनामध्ये बदलण्याची क्षमता देतात. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जशी ही AI साधनं विकसित होत आहेत, तशी आपली काम करण्याची पद्धत बदलतीये, नाही का? म्हणजे केवळ प्रश्न विचारण्यापलीकडे जाऊन आपण AI सोबत सक्रियपणे सहयोग करतोय, काहीतरी नवीन निर्माण करतोय. अगदी. विशेषतः कॅनव्हास आणि प्रोजेक्टसारखी वैशिष्ट्ये पाहिली की हे स्पष्ट होतं. हे फक्त प्रश्नोत्तरांपुरतं मर्यादित नाही राहिलं आता. बरोबर. यावर विचार करायला हवा.